चला सामन्याला सुरुवात होते. पहा उपांत्य फेरीचा सामना असेल. सामना चालू आहे तो म्हणजे जेके स्पोर्ट्स दापोली विरुद्ध औदुंबर जेके स्पोर्ट्स जिमवणे विरुद्ध औदुंबर लाडगर या दोन सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल, या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल याची नोंद घ्यायची. कारण हा सामना अटीतटीचा असेल, हाय व्होल्टेज असणार यात काही शंका नाही. तर दोन्ही खेळाडू असे आहेत, दोन्ही संघ असे आहेत की या संघांच्या नावांची छाप त्याने अनेक मैदानावरती ठेवलेली आहेत. खरं समोर असेल पहा नियत खेळी पहा. पहिली गोलंदाजी कोणाची असते बदलली, खेळी कोण करतोय त्यांचाच मोठा भाऊ ओमकार करदेकर. जबरदस्त काहीतरी फेरबदल केलेला आहे, म्हणजे रणनीती वेगळी साधलेली आहे. कारण समोर संघ कोणता आहे, जेके स्पोर्ट्स जिमवणे नावाजलेले संघ आहेत. आतापर्यंत तब्बल 5 चेंडू फेकलेले आहेत. 5 चेंडूवरती 5 सिंगल निघाल्यात. म्हणजेच अजूनही या चेंडूवरती वा 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 काय 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 अपील केली जाते. काय चेंडू होता, माइंड ब्लोईंग चेंडू होता, जबरदस्त अचूक टप्प्याचा चेंडू होता. आज वाईट चेंडू आहे. धाव संख्या 8. दुसऱ्या टप्प्यावर एक धाव. धाव संख्या 9. तसेच या संपूर्ण खोलून ठेवण्यासाठी संपूर्ण क्रीडा प्रेक्षकांना अगदी खुलून ठेवण्यासाठी आनंद लुटलाय या स्पर्धेचा. खरोखरच अभि साखरकर आहे, त्यांनाही आमच्या मंडळातर्फे पुष्प देऊन उमेश पेडणेकर हे त्यांचं स्वागत करतील. अभि साखरकर यांचं स्वागत करतील आमच्या औदुंबर क्रीडा मंडळात. अभि साखरकर यांचं स्वागत करायचं आहे. या इनिंग मधला कोण आलाय गोलंदाजीसाठी, आलाय उत्कृष्ट गोलंदाज, नाव आहे चैतन्य पेडणेकर. पुन्हा एकदा मैदानावरती फुलटॉस चेंडू, या फुलटॉस चेंडूला सुंदर वळवलंय 1 रनासाठी. 1 रन धाव संख्येत भर पडते. धाव संख्या मात्र 15 या आकड्यावरती पोहोचली. पुन्हा एकदा चैतन्य फुलटॉस चेंडू, कॅच आउट दिला. यस 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 कॅच आउट. बेस्ट फिल्डिंग. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ कॅच. कारण पहा मी मगाशी म्हटलं ही चीनची करावा लागेल आपल्या संघाला. कारण समोर असेल चैतन्य पेडणेकर, जबरदस्त गोल फिरकीचा जादूगर. आता मात्र स्वर चेंडू आलाय, निघालाय चेंडू मात्र निघालाय. पुन्हा एकदा चैतन्य पेडणेकर पुन्हा एकदा मैदानावरती गोलंदाजीसाठी सज्ज. फुलटॉस चेंडूला वसूल करण्याचा प्रयत्न, मात्र इथे डॉट येतोय. जोश आवाज वाढवा. खेळाडू आता मात्र गरमागरमीचा माहोल चालू आहे. 1 चोटी धाव घेतलेली आहे. 1 चोटी धावाने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या मात्र पोहोचली ही 17. या चेंडू 2 चेंडू बाकी आहेत. धाव संख्या झाली 17. खतरा आलाय जबरदस्त. वा यस उंगली उठी दुर्घटना घडली. मात्र इथे खेळाडूला दुखापत झाली का पहा. चैतन्य पेडणेकर याच्याकडून वा त्याचा गेम पाहण्यासाठी त्याचे आई वडील इथं उपस्थित आहेत. पुन्हा एकदा चैतन्यचा हा खेळी आणि चेंडूला पाठवला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावांसाठी. म्हणजे विचार केला तरी जेके स्पोर्ट या सगळ्या 18 चेंडू मध्ये फक्त 19 धावा काढल्यात. मयूर करदेकर बॅक ऑफ द लाडगर, त्याच्यासमोर जोडीदार असेल तो म्हणजे गंधार. मात्र ही जोडी सलामीची जोडी मैदानामध्ये आता उपस्थित आहे. सेमी फायनलचा राऊंड आहे. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. पहिला चेंडू, काय चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू होता. गोलंदाजाचं नाव अजित. काय अचूक टप्पा आहे याच्याकडे.
जबरदस्त चेंडू. काय झालं? घडलं नाही बिघडलं. एकच कोण सलील कर्देकर, गेम चेंजर. आता मात्र या सलीलला अगोदरची खेळी खेळावी लागणार, कारण ऍज अ बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड किताब ज्याने पटकवला होता, आज तो सलील कर्देकर आता मैदानावरती आपल्या संघाचं ओझं खांद्यावरती घेताना दिसतोय. वा भाई वा, काय अपील केली जाते. जबरदस्त अचूक टप्प्याचा चेंडू होता. JK स्पोर्ट्स गिमवणे या संघाकडून भरभरून प्रतिसाद दिला जातो आपल्या खेळाडूंना. वा भाई वा, जबरदस्त चेंडू. हॅलो, आमच्या द्वितीय क्रमांकासाठी श्री विघ्नार्था वॉटर स्पोर्ट्स यांचे सर्व राज सुर्वे यांच्याकडून आकर्षक चषक देण्यात आलेला आहे आणि त्या या स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल रुपा सुर्वे यांना मी विनंती करतोय, आपण समोर यायचं आहे. यांच्याकडून त्यांना आमच्या औद्योगिक क्रीडा मंडळाकडून त्यांचं शाल श्रीपूर्व पुष्प देऊन त्यांचंही स्वागत करण्यात येईल. नुपूर सुर्वे यांचं. दोन मार्गाचे सर्वा प्रशांत नार्वेकर यांना मी विनंती करतो, आपण पॅव्हेलियन मध्ये बसायचं. प्रशांत नार्वेकर, तसेच दत्तवाडीचे अध्यक्ष सन्मान श्री मिलिंद सुर्वे यांना मी विनंती करतो, आपण पॅव्हेलियन मध्ये यायचंय. ओके, धन्यवाद. हॅलो. मी सर्वच मनापासून आभार व्यक्त करतो, कारण का ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये जसं तुम्ही जसं सहकार्य लाभतो म्हणून ही स्पर्धा आम्ही आयोजित करतो. कारण प्रथम क्रमांकाचं चषक असो किंवा प्रथम क्रमांक काय सगळे झाले 8 प्रथम क्रमांक चषक असो, जेवढे क्रमांक आहे तेवढ्या क्रमांकाचे चषक व पारितोषिक असेल, हे पारितोषिक लाभतात. म्हणून ही स्पर्धा मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी होते. त्यामुळे सर्व जे देणगीदार आहेत, सर्व पुरस्कार होतोय, पर्व पहिला पार पडतोय. त्यामुळे सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि इथं आभार व्यक्त करता क्षणी आपल्याला काय दिसतंय का, तुमच्याकडून चुका घडत चालल्या, हाय व्होल्टेजची मॅच होत चालली. कारण पहा, समीकरण बदललंय, धावसंख्या झाली 9 या आकड्यावरती पोहोचली धावसंख्या. बंटू फलंदाजीसाठी आलाय कोण तेजस बोरकर. याची वा अचूक टप्प्याचा चेंडू, जबरदस्त सर्व. काय यमा बदल के लिखेगा इतिहास, लिखेगा भूल नहीं. समय बदल के लिखेगा इतिहास, लिखेगा भूल नहीं. इतिहास लिखेगा भूल नहीं. बॉलरचं नाव सगळं यश ना, यश सर्व आणि यश. स्ट्राईक वरती असेल गंधार. आता मात्र गंधार सुद्धा माघारी परत नाही. जो स्ट्राईक वरती आलेला गंधार आता मात्र त्याच्या डोळ्यासमोर आले अंधार, कारण तो निघालाय माघारी परत नाही. ऍज त्याची जागा घेण्यासाठी तुझ्याकडे फक्त आणि फक्त 4 चेंडू बाकी असतील. या 4 चेंडू मध्ये असे 2 फटके खेळावे लागतील. या 2 फटकेमध्ये तुम्हाला इतिहास रचला जाईल, कारण जो संघ विजयी होईल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. यश तू ओमकार या निघालाय. आता मात्र अपील केली गेली. आता मात्र इथे जर का तेजस बोरकर जर का मध्ये नसता तर चेंडू मात्र गेला असता का बाउंड्री लाईन वरती, ऍज अ डिफेंड झाला असता. यस, उंगली उठी, दुर्घटना घटी, ऍज अ माघारी परतावं लागतंय ओमकारला. तीन चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 3 चेंडू 9 धावा. काय होणार भावा,
कोण जिंकणार कारण हा सामना जो जिंकल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल.